हे गाईज मी आज तुम्हाला पुण्यापासून 2 दिवसाची इगतपुरीची आयटनरी सांगणार आहे. तुम्ही सकाळी 6ला जरी घरातून निघालात तरी तुम्ही 8 वाजता आकाश हॉटेलला ब्रेकफास्ट करून डायरेक्ट इगतपुरीला 3-3.5 तासाचं ट्रॅव्हल करून द ब्लू लेक रिसॉर्टला चेक इन करू शकतात. हा रिसॉर्टचा फ्रंट साइडचा व्ह्यू आहे एंट्री केल्यानंतर. इथे 3 डॅम आहेत. त्या डॅमचं हे बॅकवॉटर आहे. तुम्ही बघू शकता इकडे स्विमिंग पूल आहे. इकडे सगळं गार्डन खूप छान मेंटेन केलंय त्यांनी आणि या डेकवरनं तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला हा लेकचा व्ह्यू मिळतो. तुम्ही ह्या डेकवर बसून ब्रेकफास्ट करू शकतात, लंच करू शकतात, डिनर करू शकतात. इथे बसून आणि व्ह्यू तर खूप छान आहे. इथे अजिबात गर्दी नसते. सर्व्हिस खूप छान आहे. फूड क्वालिटी छान आहे. फक्त जाताना ड्रिंक्स तुम्ही सोबत घेऊन जा. त्याच्यानंतर तुम्ही रूममध्ये कुठलाही ऑप्शन चूज करू शकतात. सिंगल रूम किंवा किड्स वगैरे असेल तर 2 रूम अटॅच असा पण त्यांचा ऑप्शन आहे. आणि लिमिटेड रूम्स आहे त्याच्यामुळे लिमिटेड क्राऊड असतो इथे. हा तुमच्या रूम मधनं फ्रंट साइडचा व्ह्यू आहे. हा मी खालून शूट केलाय. खालच्या रूम मधनं फ्रंट साइडला हा व्ह्यू असेल. तर तुम्ही बघू शकता इथून गार्डन, स्विमिंग पूल सगळं तुम्हाला विजिबल आहे, लेक वॉटर. आणि हा वरच्या रूमचा बॅक साइडचा व्ह्यू आहे. म्हणजे तुमच्या बेडवरून तुम्हाला हा असा व्ह्यू मिळणार. बाल्कनीत गेलात तरी हा व्ह्यू मिळणार. आणि खाली हे गार्डन आहे. तुम्ही खाली आलात इव्हिनिंगला तर संध्याकाळी तुम्ही ते खेळू शकताय मुलांसोबत. या रूम्स आहेत. तुम्ही बेटर खालची रूम करू शकता अदरवाईज वरची बेटर आहे. जास्त चांगला व्ह्यू मिळतो. हे सगळं गार्डन आणि स्विमिंग पूलचा एरिया आहे. रात्री आम्ही इथेच बसून डिनर केलेलं. खूप खूप मस्त माहोल झालेला. आणि हा जो आहे हा वरच्या रूम मधनं टॉप व्ह्यू आहे. म्हणजे फ्रंटला वरच्या रूमच्या बाल्कनीतनं तुम्हाला हा व्ह्यू मिळेल. गार्डन खूप छान मेंटेन आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी 11 वाजता इथून चेकआउट करून येताना बटरफ्लाय गार्डन, फाळके स्मारक, त्र्यंबकेश्वरला महादेवाचं दर्शन घेऊन, स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन रिटर्निंगला तुम्हाला शिर्डी करायचं असेल तर शिर्डी, अदरवाईज तुम्ही डायरेक्ट पुण्यात येऊ शकतात. शिर्डी केलं तर रात्री 10 पर्यंत पुण्यात येताय. अदरवाईज तुम्ही 8 पर्यंत पुण्यात येऊ शकतात. रस्त्याने खूप छान सगळे हॉटेल्स आहेत आता. ते तुम्ही डिनर करू शकतात. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.